राजा नमस्कार. नमस्ते. काय नमस्कार. निवडणुकीचं वातावरण चालू आहे, आता कार्यक्रम पण निश्चित झालेला आहे. हां, काय तुमची भूमिका आहे? जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं होऊ घातलेल्या जुन्नर शहरातील नगरसेवक व नगराध्यक्ष या पुढ्यात असलेल्या निवडणुकी संदर्भात मोरे साहेब, आज आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची बाईट घेण्यासाठी या ठिकाणी आलात. प्रथमतः आपलं मनस्वासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर जुन्नर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी स्वतः प्रभाग क्रमांक 4मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून मी जुन्नर नगरीचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्याकडे माझ्या तिकिटाची मागणी या ठिकाणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मला सामाजिक आणि राजकीय कामाचा वसा आणि वारसा माझ्या कुटुंबाकडून या ठिकाणी मिळालेला आहे. आणि सामाजिक जीवनामध्ये आमचे वडील दौलतराव कोंडाजी जाधव यांनी 1 मे 1985 साली या ठिकाणी शिवसेना या पक्षाची मुहूर्तभेट आपल्या या जुन्नर शहरामध्ये रोवण्याचं काम करत असताना त्यांचे त्यावेळेचे सहकारी काका जोगळेकर असतील, त्याचप्रमाणे बंडू काका खत्री असतील, यशवंत माळवे, राम काजळे आणि मधुकर पांडुरंग काजळे या अनेक मंडळींनी त्यावेळेस जुन्नर शहरामध्ये शिवसेनेची मुहूर्तभेट रोवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ते करत असताना त्यांना विविध प्रकारच्या अनेक अडचणी आल्या, अनेक प्रकारच्या केसेस, खोट्या केसेस त्या काळात शिवसैनिकांवर झाल्या. आणि त्या होत असताना आमचे वडील यांच्यावर आत्तापर्यंत एकूण 70च्या वर केसेस झाल्या. आणि ह्या केसेस होत असताना अनेक प्रकारचा त्रास सर्व कुटुंबियांना झाला, त्यावेळेच्या प्रत्येक शिवसैनिकाला झाला. आणि त्यावेळेच्या प्रत्येक शिवसैनिकांमधीलच मीही त्याच कुटुंबातील एक मुलगा आहे. त्यामुळे त्यावेळेस केलेल्या संघर्षाची पोचपावती मिळावी यासाठी मी शिवसेना या पक्षाकडून शरददादांकडून प्रभाग क्रमांक 4मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक असल्याने उमेदवारी मागितलेली आहे. सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा मला माझ्या कुटुंबाकडून लाभलेला असल्याने 10 वर्षापूर्वी आमच्या मातोश्री सौ मंगलताई दौलतराव जाधव याही जुन्नर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करून गेलेले आहेत. त्यामुळे कामाचा दांडगा अनुभव मला आहे. त्याचप्रमाणे राज फाउंडेशन शिवजन्मभूमी या संस्थेच्या माध्यमातून गेली 10 ते 12 वर्षापासून गोरगरीब जनतेची सेवा मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे. ही करत असताना आपल्या प्रभागातील, त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील आणि तालुक्यातील प्रत्येक गोरगरीब जनतेची अडचण प्रामाणिकपणे मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये डोळ्यांचे ऑपरेशन, त्यामधील एक मोठे असे काम जे उल्लेखनीय आहे ते म्हणजे 1250च्या वर लोकांच्या, गोरगरीब जनतेच्या आणि सर्वसामान्य गरजू लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशनचा कॅम्प आम्ही आमच्या राज फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करत असतो. ते करत असताना 1250 लोकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विविध स्कीमा ज्या असतात गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी, त्या स्कीमा, त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, पुन्हाही गरजूंचे रेशन कार्ड, आधार कार्ड या संदर्भात काही काम असेल किंवा शासकीय कोणतीही मदत हवी असेल, त्यावेळेस मी स्वतः तत्परतेने त्या ठिकाणी त्यांना मदत करून त्यांना खूप मोठं कामात सहकार्य करण्याचा मनस्वी प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारची कामे करत असताना खूप मोलाचं सहकार्य मला आमचे सर्व सहकारी या ठिकाणी अप्रत्यक्षपणे करत आहेत. कारण आताची होणारी निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. अनेक धनदांडगे लोक या ठिकाणी पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणार आहेत. अनेक लोकांचं बोलण्यातून असं येत आहे की आम्ही 5,000 10,000 रुपये मताला देऊ, परंतु आम्हीच विजय होऊ. परंतु हे शक्य होणार नाही. मायबाप जनतेची आमची नाळ जोडलेली आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही वेळेवर गेलेलो आहे. राजाभाऊ, तुमचे वडील जरी एक हाडाचे शिवसैनिक असले, म्हणजे त्यांनी शिवसेना जोपासली, उभी केली, मोठी केली, जुने कार्यकर्ते आहेत, असं असलं तरी तुमचं मात्र सर्वपक्षीय नेत्यांशी समाजकार्याच्या माध्यमातून एक चांगला संबंध आहे. तर तुम्ही केवळ शरददादांकडेच गेले होतात की अजून कोणाकडे तुम्ही मागणी केलेली आहे तिकिटासंदर्भात? बोलणं चालू आहे तुमचं? नाही, सध्या मी कोणाशीही मागणी केली नाही. दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे मी तिकिटासाठी मागणी केलेली नसून फक्त जुन्नरचे सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे तिकिटाची मागणी केलेलं आहे. याचं कारणही तसं आहे, कारण शरददादा स्टँडिंग आमदार आहेत आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत.
त्यांच्या माध्यमातून जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे आणण्याचा माझा दृष्टिकोन आहे. तुमचं समाजकार्य सगळेच जण पाहतात, अनेक गरजूंना तुम्ही वेळोवेळी आधार देखील दिलेला आहे. असं असलं तरी तुमच्यासमोर जे काही उमेदवार आता इच्छुक आहेत किंवा ज्यांनी तयारी केली आहे ते सगळे धनदांडके आहेत. त्याच्यामध्ये तुमचा निभाव कसा लागेल या सगळ्यामध्ये? 100% माझा निभाव लागेल. माझ्या कामाची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे. खऱ्या अर्थानं जनतेला माहिती आहे, आमच्या प्रभाग असू, जुन्नर शहर असू, रात्री अपरात्री कोणावरही काहीही संकट येऊ, जरी एखाद्याच्या कुटुंबात एखाद्याला अटॅक जरी आला तरी त्याचा फोन दवाखान्यात किंवा ॲम्ब्युलन्सला जात नाही, तो फोन राज जाधवला येतो. त्यांना विश्वास आहे की हा माणूस आपल्याला नक्कीच मदत करेल आणि त्यांच्या विश्वासाही मी पात्र ठरलेला आहे. आपण असं गृहीत धरू की शरददादांनी तुमचा विचार केला नाही तर तुम्ही अपक्ष लढणार की थांबणार? असं होणार नाही असा माझा विश्वास शरददादांवर आहे. आणि जरी तसं झालं तरी मी माझ्या जनतेत जाईल, जनतेची चाचपणी करेल आणि जनता ठरवेल तो निर्णय मी या ठिकाणी घेणार आहे. सगळ्याच गोष्टी या ठिकाणी कॅमेऱ्यासमोर सांगायच्या नसतात, परंतु भविष्यात जी रणनीती आखली जाईल मी फक्त एवढंच सांगेल, वेट अँड वॉच.